वैष्णवी हगवणे हे नाव गेल्या 2 दिवसांपासून प्रत्येकाला माहीत झालंय। तिचा हसरा चेहरा, तिच्या शाही लग्नातले फोटो आणि व्हिडिओ महाराष्ट्र पाहतोय। खरं तर अशी दृश्य पाहून प्रत्येकाला आनंदच होत असतो, पण आता हे सगळं पाहून महाराष्ट्र हळहळतोय। आणि याला कारण म्हणजे ही वैष्णवी आता या जगात नाही, तिनं आत्महत्या केली असं म्हणतात। पण पोस्टमॉर्टम रिपोर्टमधनं जे समोर आलंय त्यातून काही घातपात तर झालेला नाही ना, असा सवालही महाराष्ट्र विचारतोय। त्यातच या प्रकरणाला जशी कौटुंबिक पार्श्वभूमी आहे तशीच त्याला राजकीय किनार सुद्धा आहे। त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाचा छडा लावणं पोलिसांसमोरचं खूप मोठं आव्हान आहे। पाहुयात वैष्णवीचं लग्न ते तिच्या दुर्दैवी अंतापर्यंत नेमकं काय काय घडलं हे सांगणारा हा A to Z रिपोर्ट। हुंड्याचा फास, गळा आवळी, वैष्णवी हगवणेची आत्महत्या की घातपात? वैष्णवीच्या प्रकरणामुळे महाराष्ट्र हादरला। ही आहे वैष्णवी। तिचा हा हसरा फोटो पाहून संपूर्ण महाराष्ट्र हळहळतोय, कारण या फोटोशिवाय आता काहीच उरलेलं नाही। तिच्या नातलगांकडेही आता तिच्या केवळ आठवणीच उरल्या आहेत, कारण ती आता या जगातच नाही। वैष्णवीनं 16 मे रोजी आत्महत्या केली आहे, पण ही आत्महत्या हुंड्यासाठी झालेल्या छळातून झाल्याचा आरोप केला जातोय। वैष्णवी आणि शशांक यांनी प्रेमविवाह केला। घरच्यांचा विरोध डावलून वैष्णवीनं शशांकशी विवाह केला। त्यानंतर शशांक वैष्णवीच्या चारित्र्यावर संशय घेत होता। गरोदर असताना हे मूल आपलं नसल्याचा शशांकनं आरोप केला। वैष्णवीला शशांक आणि त्याच्या घरच्यांनी हाकलून दिलं। त्यानंतर वैष्णवी आई वडिलांकडे राहायला आली। शशांकने सासरी येऊन जमिनीसाठी 2 कोटी मागितले। आधीच लग्नामध्ये 51 तोळे सोनं आणि फॉर्च्युनर गाडीसह अनेक वस्तू दिल्या गेल्या होत्या। व्यक्तीने आम्हाला फोन केला आणि पाण्याच्या हायवेवर आमच्या ताब्यात दिलं। आम्ही ते आमच्या ताब्यात घेतलं। बाळ आमचं सुखरूप आहे, आता आनंदी। पण बाळ होतं कुठे, कुठून सापडलं? त्यांनी कुठेही सांगितलं नाही, काय नाही। अज्ञात व्यक्ती होता, ओळखीचा नव्हता। त्यांनी कॉल केला आणि पाण्याच्या हायवेवर आम्हाला बाळ ताब्यात दिलं। त्यांनी ते कोण होते माहित नाही। त्यांनी फक्त त्यांच्या गाडीतनं आमच्या गाडीत बाळ दिलं व आम्ही बाळ भेटणं हे आम्हाला खूप महत्त्वाचं होतं। बाळ आमच्या ताब्यात सुखरूप भेटणं हे खूप महत्त्वाचं होतं आमच्यासाठी। कोण व्यक्ती होती, काय होती, त्याच्यापेक्षा आम्हाला ते बाळ भेटणं महत्त्वाचं होतं। आणि आता शशांकचे वडील आणि राजकीय नेते राजेंद्र हगवणे हे फरार आहेत। त्यांचा पोलीस शोध घेत आहेत। त्यांना लवकरात लवकर शोधू असा दावा पोलिसांनी केलाय। यामध्ये 3 आरोपींना अटक केलेली आहे। आजपर्यंत 21 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी मिळालेली होती। सदर गुन्ह्याचा प्रोग्रेस आणि गांभीर्य आणि या गुन्ह्यामध्ये उर्वरित राहिलेला तपास करण्याच्या दृष्टिकोनातून आमच्या आयोगाने त्या ठिकाणी कोर्टासमोर मांडणी करून 26 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड वाढवून मिळालेला आहे। या सगळ्या प्रकरणाला धक्कादायक वळण तेव्हा आलं जेव्हा वैष्णवीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आला। या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये काय आहे पहा। वैष्णवीच्या शरीरावर अनेक गंभीर जखमा दिसून आल्या। हात, पाय, मांडी आणि हनुवटीसह अनेक ठिकाणी मारहाणीच्या जखमा। वैष्णवीच्या शरीरावर रक्त साकळलेले डाग आढळले। या जखमांमुळे वैष्णवीचा मृत्यू झाला असण्याची शक्यता। ती लोक कोणत्याही पातळीला जाऊ शकतात, तेवढी ती विचित्र लोक आहेतच। पण हे तिला जे मारहाण चालू आहे किंवा काय, म्हणजे आतल्या गोष्टी आम्हाला बाहेर कळत नव्हत्या। मला म्हणजे जे काही कामगार लोक आहेत त्यांच्या थ्रू कळायचं की तिला मारहाण झाली। वैष्णवीला कायम जाच झालेला आहे माझ्या नंदेकडून आणि दिराकडून की तिच्याशी बोलायचं नाही, ती चांगली नाहीये म्हणून। असं मुलींना माझं एकच सांगणं आहे, आव्हान आहे, मुलींना प्रेमात पडताना विचार करून समोरचा मुलगा कोण आहे, काय आहे, त्याची परिस्थिती काय, त्याची वागणी कशी, त्याची बोलणी कशी, त्याचं बॅकग्राऊंड काय, हे सगळं पहिले तपासून पहा। कोणी तुम्हाला भुरळ घालून माझ्यासारख्या मुलीला जसं हे केलं तसं तुम्हालाही असे काही प्रकार घडतील। आता या सगळ्या प्रकरणाला राजकीय वळणही लागलंय, कारण शशांकचे वडील राजेंद्र हगवणे हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते आहेत। अर्थात त्यांची आता पक्षातून हकालपट्टी झाली आहे। कालच अजितदादांनी पुणे CPC फोन करून
तात्काळ त्यांना अटक करावी, त्यांच्यावरती कडक कारवाई करावी अशा पद्धतीच्या सूचना हे पुणे सीपीला दिलेल्या आहेत. राजेंद्र आगवणेची कालच पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेली आहे. माध्यमाला माझी विनंती आहे, कौटुंबिक वादाला पक्षाशी जोडून पक्षाची नाहक बदनामी करू नये एवढीच विनंती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं करण्यात येत आहे. महत्वाची बाब म्हणजे शशांक आणि वैष्णवीच्या लग्न सोहळ्याला स्वतः अजित पवारही उपस्थित होते. त्याचे फोटोही समोर आल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं. मात्र त्यावर अजित पवार यांनी आपली सडेतोड भूमिका मांडली आहे. एखाद्या लग्नाला मी गेलो, समजा दयाच्या घरातल्या लग्नाला गेलो आणि त्यांनी नंतर तिथल्या सुनेला त्याच्या काही वेडवाकडे केलं, तर अजित पवारचा काय संबंध आहे? अजित पवारने दयाला सांगितलं तू असं कर म्हणून. मला तर काय कळलंच. जी यांनी आत्महत्या केली, तिची सासू आतमध्ये, तिची नणंद आतमध्ये, तिचा नवरा आतमध्ये. सासरा पाहला पळून कुठं जातोय, पळून कुठं. मी आज पण सांगितलंय 3 टीम त्यांनी सोडल्या, 3 नाही 6 टीम सोडा. मुसक्या बांधूनच त्याला आणा म्हणलं. माझा काय संबंध आहे? हे तर झालं वैष्णवीचं. पण महाराष्ट्रात याआधीही हुंड्यामुळे अनेक महिलांचा बळी गेलाय. त्याची आकडेवारीही पहा. 25,743 तक्रारींपैकी 6,237 तक्रारी या घरगुती हिंसाचाराशी संबंधित. 31 डिसेंबर 2024 पर्यंत हुंडा मृत्यूच्या 292 तक्रारी दाखल झाल्या. 2022 मध्ये 6,000हून अधिक हुंडाबळी प्रकरणं नोंदवली गेली. 2017 ते 2021 या कालावधीत महाराष्ट्रात तब्बल 998 महिलांची हुंड्यासाठी हत्या झाली आहे. काही दिवसांपूर्वी सायली कबाडी या महिलेच्या मृत्यूवेळीही तिच्या आई वडिलांनी ही हुंडाबळी असल्याचा आरोप केला होता आणि तशी कैफियतच त्यांनी लोकशाही मराठीकडे मांडली होती. त्यानंतर लोकशाही मराठीनंही हे प्रकरण संपूर्ण महाराष्ट्रासमोर आणलं होतं. आता त्यानंतर हे वैष्णवी हगवण्याचं प्रकरण समोर आलंय. पण महत्वाची बाब म्हणजे लग्न म्हणजे 2 कुटुंबांचा गोड मेळ, 2 जीवांचं मिलन. खरं तर हा दुधात साखरेचा योग. पण त्यात हुंड्यासारखा मिठाचा खडा पडणं हे दुर्दैवी आहेच. पण ते आपल्या सुसंस्कृत महाराष्ट्राला शोभणारही नाही. म्हणूनच वैष्णवीला जर कोणी मारलं असेल तर तिच्या प्रत्येक वेदनेचा, तिच्या प्रत्येक थेंबाचा आणि तिच्या आक्रोशाचा बदला हा कायद्याच्या शस्त्रानं घेतलाच पाहिजे. आणि हीच महाराष्ट्राची इच्छा आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.